ओके, तर हे व्हर्टिबल कॉलमच्या अगोदर आपण काय बघूयात, एक हायर्ड बोन, हे आपल्याकडून हा पॉइंट राहिला होता, तर तो कंटिन्यू करूयात. ओके, तर बघा हायर्ड बोन हे काय यू शेप्ड बोन आहे. बघा इथं ह्याच्यामध्ये बघा पिक्चर मध्ये दिसतंय, हे यू शेप्ड बोन आहे. ओके, हायर्ड बोन विच डज नॉट आर्टिक्युलेट विथ एनी अदर बोन, ते कुठल्याही बोन सोबत आर्टिक्युलेट होत नाही. ओके, कुठल्याही बोन सोबत ते अटॅच नाहीत. इट इज लोकेटेड अँटेरियर टू द नेक बिटवीन द मॅन्डिबल अँड लॅर्निक्स. तर त्याचं लोकेशन सांगितलंय बघा इथे, तर ते कुठे असतात, मॅन्डिबल आणि लॅर्निक्स या दोन्हीच्या मध्ये असतात, म्हणजे नेक रिजन मध्ये. ओके, तर हे हायर्ड बोन तिथे प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा, इट गिव्स अटॅचमेंट टू द मसल ऑफ टंग अँड नेक. तर बघा हे नेक रिजन मध्ये प्रेझेंट असतं आणि ते टंगचे आणि नेकचे जे काही मसल्स आहेत तर त्याला हे काय असतं, अटॅच असतं, मसलला हे अटॅच असतं, कोणत्याही बोनला आर्टिक्युलेट नाही, हायर्ड बोन. त्याच्यानंतर बघा, इट कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल बॉडी अँड सम प्रोजेक्शन्स कॉल्ड लेसर हॉर्न अँड ग्रेटर हॉर्न. तर बघा याच्यामध्ये इथं लेसर हॉर्न दिसतंय. ओके, आणि हे ग्रेटर हॉर्न. ओके, इथं आहे, इथं एक प्रेझेंट आहे, इथे असं ग्रेटर हॉर्न, आणि लेसर इथे आहे. ओके, हे झालं हायर्ड बोनचं, बस इतकंच आहे. काय, फक्त ते यू शेप्ड बोन आहे विच डज नॉट आर्टिक्युलेट विथ एनी अदर बोन अँड इट्स लोकेशन इज बिटवीन द मॅन्डिबल अँड लॅरिंग्स. त्याच्यानंतर इट गिव्स अटॅचमेंट टू द मसल्स ऑफ टंग अँड नेक. इट कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल बॉडी अँड सम प्रोजेक्शन्स कॉल्ड एज लेसर हॉर्न अँड ग्रेटर हॉर्न्स. त्याच्यामध्ये 2 हॉर्न्स प्रेझेंट असतात. हे झालं हायर्ड बोनचं. त्याच्यानंतर बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, फेसियल बोन्स, क्रॅनियल बोन्स, हे सगळे बघितले. ते कशात असं स्कल मध्ये येतात. ओके, आणि हे हायर्ड बोन सुद्धा. तर या स्कलचे ओव्हरऑल फंक्शन्स, काही वेळेस क्वेश्चन असा येतो, तर फंक्शन ऑफ स्कल स्पेसिफिक विचारलं जात नाही, तर त्यावेळेस हे फंक्शन्स लिहायचे, जे 5 फंक्शन्स आहेत. बघा, फर्स्ट काय आहे, क्रॅनियल कॅव्हिटी ऑफ स्कल प्रोटेक्ट द डेलिकेट टिश्यू ऑफ द ब्रेन. तर बघा, ब्रेन मध्ये जे टिश्यू असतात, जे खूप म्हणजे डेलिकेट म्हणजे कसं, नाजूक असतात ते खूप. ओके, तर त्या टिश्यूजला प्रोटेक्ट करण्याचं काम हे क्रॅनियल कॅव्हिटी जी आहे स्कल मधली, तर ती करते. ओके, तर ऑर्बिट्स विच इज अ प्रेझेंट अराउंड द आईज, आपल्या आईजच्या तिथे काय असतं, ऑर्बिट प्रेझेंट असतं. तर ते काय करतं, त्याच्यामुळे कशाला प्रोटेक्ट होतं, तर एक आपण बोला, हॅलो, am I audible to everyone? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, तर बघा, ऑर्बिट जे आईजच्या अराउंड असतं, तर ते काय करतं, ते प्रोटेक्ट करतं आयला फ्रॉम द इंजुरी, एखादी इंजुरी होण्यापासून. ओके, आणि हे कसं ऍक्ट होतं, तर ऍज लाईक अ अँकर फॉर द मसल्स दॅट मूव्स द आईज. तर आईची जी मुवमेंट, तिथले जे मसल्स आहेत, जे काही मसल्स आहेत आईजचे, तर त्याला मुवमेंट होण्यासाठी याचा यूज होतो. त्याच्यानंतर बघा, टेम्पोरल बोन जे होतं स्कल मधले, आपण बघितलं, त्याचा स्टडी केलाय, तर ते काय करतं, प्रोटेक्ट करतं डेलिकेट स्ट्रक्चर ऑफ इयर, म्हणजे इयर मधले जे काही पार्ट्स आहेत, तर त्याला हे टेम्पोरल बोन काय करतं, प्रोटेक्ट करतं. त्याच्यानंतर आहे बघा, फोर्थ फंक्शन, मॅक्झिला आणि मॅन्डिबल्स, हे काय करतात, अल्व्हिओलर सॉकेटला टीथचं अल्व्हिओलर सॉकेट म्हणून ऍक्ट होतात, हे मॅक्झिला आणि मॅन्डिबल्स. त्याच्यानंतर बघा, मॅन्डिबल ऑफ स्कल इज रिस्पॉन्सिबल फॉर च्युइंग ऑफ फूड. जे काही मॅन्डिबल्स प्रेझेंट असतात, तर ते रिस्पॉन्सिबल अजून कशासाठी असतात, तर आपले जे फूडची, जेव्हा आपण फूडचा इंटेक करतो, तर त्यावेळेस त्याचं च्युइंग होण्यासाठी या मॅन्डिबलचा यूज होतो. हे झाले ओव्हरऑल फंक्शन ऑफ स्कल. बघा, 5 फंक्शन्स आहेत. फर्स्ट काय आहे, तर क्रॅनियल कॅव्हिटी जी स्कल मधली असते, ते प्रोटेक्ट करते डेलिकेट टिश्यूज जे प्रेझेंट आहेत ब्रेन मध्ये, त्याला. त्याच्यानंतर द ऑर्बिट विच इज प्रेझेंट अराउंड आयज, ते काय करतं, विच प्रोटेक्ट द आय अगेन्स्ट द इंजुरी. त्याच्यानंतर आणि ते आयच्या मुवमेंटसाठी यूज होतो, मसल्स.
ओके. तर त्याच्यानंतर बघा थर्ड आहे टेम्पोरल बोन. काय करतं स्कलचं? ते प्रोटेक्ट करतं. जे काही इयर मधले डेलिकेट टिश्यूज आहेत तर त्याला ते काय करतं? प्रोटेक्ट करतं. त्याच्यानंतर आहे फोर्थ फंक्शन काय आहे? तर मॅक्झिला आणि मॅन्डिबल्स जे आहेत, ओके, जे फेशियल बोन्स मध्ये आपण बघितले, तर ते काय ऍक्टिव्ह होतात? अल्व्हेओलर सॉकेट फॉर द टीथचं जे काही अल्व्हेओलर सॉकेट आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हे बघा फिफ्थ फंक्शन, मॅन्डिबल ऑफ स्कल इज रिस्पॉन्सिबल फॉर चिविंग ऑफ फूड. हे जे काही मॅन्डिबल आहेत स्कलचे, तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? तर फूडचं चिविंग होण्यासाठी. हे आहेत फंक्शन स्कलचे. आपला स्कलचा पार्ट संपलेला आहे. त्याच्यानंतर बघा आज आपण काय घेतो? व्हर्टिबल कॉलम. हे स्टार्ट करतोय आज. तर बघा व्हर्टिबल कॉलम काय? इट इज अ मेड अप ऑफ सिरीज ऑफ बोन्स. आता हा जो व्हर्टिबल कॉलम आहे तर तो सिरीज ऑफ बोन्स तयार झालाय. म्हणजे हा काय व्हर्टिबल कॉलम हा एक बोन नाही, त्याच्यामध्ये नंबर ऑफ बोन्स आहेत, विच इज कॉल्ड ॲज व्हर्टिब्रे. ओके. ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट टोटल 33 व्हर्टिब्रा. बघा अगोदर 33 व्हर्टिब्रा प्रेझेंट होते. कधी? ड्युरिंग ग्रोथ. पण नंतर काय झालं? जे काही सॅक्रल आणि कोकॅजियल रिजन जे आहे तिथे जे व्हर्टिब्राज होते तर ते काय झाले? त्यांचं फ्युजन झालं. ते 2चे 1 झाले. बरोबर आहे. म्हणजे 2 बोन्स जिथं आहेत तर त्याचं 1 झालं. असे काही ठिकाणी फ्यूज झाले सॅक्रल आणि कोकॅजियल रिजन मध्ये. तर त्यामुळे काय झालं? त्याचा रिझल्ट काय झाला? अडल्ट व्हर्टिब्रल कॉलम काय झालं? 26 फक्त व्हर्टिब्रा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बघा हा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तर त्याच्यामध्ये अगोदर 33 व्हर्टिब्रा प्रेझेंट होते. कधी? जेव्हा ग्रोथ होता ना अगोदर. त्याच्यानंतर अडल्ट मध्ये काय झालं? परत जे काही सॅक्रल आणि कोकॅजियल रिजन मधले जे काही व्हर्टिब्राज आहेत, म्हणजे जे काही बोन्स आहेत तर ते काय झाले? फ्यूज झाले. आणि त्याचं मग काय झाले? हे 33 व्हर्टिब्राचं रिड्यूस होऊन किती झाले? 26 झाले. ओके, 26. त्याच्यानंतर बघा कुठले व्हर्टिब्राज असतात बघा. 7 सर्वायकल व्हर्टिब्राज प्रेझेंट असतात. सर्विक म्हणजे काय? तर नेक रिजन मध्ये असतात. त्यामुळे त्याला नाव काय? सर्वायकल व्हर्टिब्रा आर प्रेझेंट इन नेक रिजन. ओके. त्याच्यानंतर 12 थोरॅसिस व्हर्टिब्रा असतात. तर थोरॅक्स म्हणजे काय? चेस्टचा पार्ट. तर हे कुठे असतात? पोस्टेरियर टू द थोरॅसिस कॅव्हिटी. त्याच्यामुळे याला थोरॅसिस व्हर्टिब्रा असं म्हणले. ते किती असतात? 12. त्याच्यानंतर बघा 5. सॉरी, नेक्स्ट वन काय? 5. लुंबार व्हर्टिब्रस किती? 5 आहेत. ते कुठे प्रेझेंट असतात? तर लोअर बॅक रिजनला. त्याच्यानंतर आहे सॅक्रम. सॅक्रम मध्ये काय असतं? 5 फ्युज्ड सॅक्रल व्हर्टिब्राज. काय असतात ते? सॅक्रल व्हर्टिब्राज असतात, ते फ्युज्ड असतात. त्याच्यानंतर बघा कोकॅक्स मध्ये काय असतं? तर 4 फ्युज्ड कोकॅजियल व्हर्टिब्रा. तर त्याच्यामध्ये किती? 4 बोन्स असतात. तर त्याचं मिळून एक तयार झालेलं असतं. त्यामुळे इथे काय काउंट केलं जातं? एकच. ओके. इथे पण तसंच आहे. सॅक्रम मध्ये 5 असतात पण ते फ्यूज झालेत आणि त्याचं किती झाले? 1 झाले. हे पण काय? 4 आहेत तर त्याचं काय झाले? 1 झालेलं आहे. बघा द अडल्ट व्हर्टिब्रल कॉलम शोज 4 स्लाइट ब्लेंड. आता इथं बघा व्हर्टिब्रास दाखवलंय तर हे बघा बेंड झालेले आहे तिथं. सर्वेक्सला कर्व वेगळाच आहे, थोरॅसिसला वेगळा आहे, लुंबारला वेगळा आहे, सॅक्रमला ओके आणि कोकेक्स. तर हे जे काही 4 ब्लेंड्स आहेत ओके, तर त्याला काय म्हटलं जाते? नॉर्मल कर्व. सर्वाइकल अँड लुंबार कर्व्स आर convex and while the thoracic and sacral curves are concave. बघा सर्वायकल हे जे आहे सर्वायकल आणि हे लुंबार हे कसे आहेत? तर कॉन्व्हेक्स आहेत. आणि थोरॅसिस आणि सॅक्रल हे कसे आहेत? कॉन्केव्ह आहेत. हे बघा व्हर्टिब्राचं स्ट्रक्चर इथं प्रेझेंट असतं. याच्यामधले आपण बघतोय सर्वायकल, थोरॅसिस, लुंबार, सॅक्रल आणि कोकॅक्स हे सगळे आहेत. आता इथं सॅक्रम आणि कोकॅक्स हे कसं आहे? तर 5 बोन्स आहेत ते फ्यूज झालेले आहेत. इथं कोकॅक्स मध्ये पण 4 आहेत ते फ्यूज झालेले आहेत. बघा आपण हे जे व्हर्टिब्रास बघणार आहेत आता, जे काही आता बघितल्या नावं फक्त त्याचे ऐकलेत, तर त्याचं जे स्ट्रक्चर असतं सगळ्या व्हर्टिब्रासचं तर ते सेम असतं. पण साईज आणि शेप हे फक्त चेंज असतं. पण जे स्ट्रक्चर आहे, मेन कंपोनेंट्स त्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट असतात तर ते सेमच असतात. तर आपण हे पहिल्यांदा टायपिकल व्हर्टिब्रा
स्टडी करणार आहोत. बघा, व्हर्टिब्रा विच इज अ प्रेझेंट इन व्हर्टिब्रल कॉलम आर व्हेरिंग इन साइज अँड शेप, हे सांगितले का, बट सिमिलर इन स्ट्रक्चर अँड फंक्शन. स्ट्रक्चर आणि फंक्शन काय त्याचा सिमिलर आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये कुठले पार्ट्स असतात, बॉडी, व्हर्टिब्रल आर्च आणि सेव्हरल प्रोसेसेस. बघा इथं हा जो पार्ट दिसतोय तो काय आहे, बॉडीचा आहे. ओके, त्याच्यानंतर व्हर्टिब्रल आर्च, हे जे दिसत आहेत व्हर्टिब्रल आर्च, ओके, हे जे रिंग केलेली आहे ते व्हर्टिब्रल आर्च आहेत. आणि त्याच्यानंतर सेव्हरल प्रोसेसेस. आता प्रोसेसेस कुठल्या आहेत तिथं, स्पायनस प्रोसेस, ट्रान्सवर्स प्रोसेस, सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस. ओके, हे सगळं हे आपल्याला टॅपिकल व्हर्टिब्रामध्ये मेनली आपल्याला ह्याचा स्टडी करायचं, बॉडी, व्हर्टिब्रल आर्च आणि सेव्हरल प्रोसेसेस. त्याच्यानंतर हा बघा आता बॉडीचं काय आहे, तर इट इज द अँटेरियर थिक पोर्शन. काय ते अँटेरियर थिक पोर्शन आहे. त्याच्यानंतर बघा हे डिस्क शेप्ड आहे. इथं आपण बघितलं हे कसं आहे, डिस्क शेप्ड आहे. ओके, बॉडी. त्याच्यानंतर बघा वेट बेरिंग पार्ट ऑफ व्हर्टिब्रा, तर ते काय करतंय, हे डिस्क शेप्ड, तर तो काय वेट बेरिंग पार्ट आहे व्हर्टिब्राचा, जास्ती वेट. ओके, तर त्याच्यानंतर बोथ द सर्फेसेस ऑफ बॉडी आर रफ अँड कन्सिस्ट ऑफ इंटरव्हर्टिबल डिस्क दॅट थिक पॅड ऑफ फायब्रो कार्टिलेज. तर हे जे काही सरफेस आहे तर ते कसं आहे, रफ आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, इंटरव्हर्टिबल डिस्क आहे प्रेझेंट. त्याच्यानंतर बघा इंटरव्हर्टिबल डिस्क जी आहे तर ती कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर द व्हेरियस मुवमेंट्स ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, ऑल्सो फॉर्म अ जॉईंट फॉर्म करण्यासाठी सुद्धा हे इंटरव्हर्टिबल डिस्कचा यूज होतो. तर त्याच्यानंतर काय करतात, ते ऍब्सॉर्ब्स द शॉक अँड प्रिव्हेंट इट पासेज टू द ब्रेन. तर हे मेनली काय करतं, तर एखादा शॉक, एखादा हे लागला आपल्याला, शॉक म्हणजे इलेक्ट्रिसिटीच असणार आहे फक्त, तर एखादं असं लागलं वगैरे आपल्याला, तर इंजुरी झाली, तर ते काय करते, प्रिव्हेंट, ऍब्सॉर्ब करतं शॉक आणि प्रिव्हेंट आपल्या ब्रेनला कोणतंही कॉम्प्लिकेशन होऊ नये याचं ते हे करते. हे झालं, हा झाला बॉडीचा पार्ट. बघा ह्या पार्टचा आता आपण बघितलं सगळं, हा जो बॉडीचा पार्ट आहे तो, ते काय आहे, फक्त अँटेरियर थिक पोर्शन आहे. त्याच्यानंतर ते डिस्क शेप्ड आहे आणि इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे इंटरव्हर्टिबल डिस्क आहे तिथे, आणि त्याचा जो सरफेस आहे तो रफ आहे. आणि ते इंटरव्हर्टिबल डिस्क कशासाठी यूज होते, तर मुवमेंट ऑफ व्हर्टिब्रल कॉलम अँड ऑल्सो फॉर्म द स्ट्रॉंग जॉईंट. ऑल्सो त्याचं फंक्शन काय, ऍब्सॉर्ब द शॉक अँड प्रिव्हेंट इट पासेस टू द ब्रेनला ते पास होण्यापासून थांबवत ते. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड पार्ट, व्हर्टिब्रल आर्च. तर व्हर्टिब्रल आर्च हे बघा इथलं आहे, हे जे दिसतंय का, रिंग लाईक रिंग केलेली आहे, ते डिटरमाइन केलं असेल व्हर्टिब्रल आर्च. ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, टू शॉर्ट प्रोसेसेस कॉल्ड पेडिकल्स. तर पेडिकल्स इथे आहेत, हे दिसतंय पेडिकल. तर हे मॅम, बोला, डिस्क कुठं असते, वर्टिबल डिस्क हल्लेली असते ते म्हणतात ना. व्हर्टिब्रल डिस्क त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्या बॉडीच्या पोर्शन मध्ये. ओके, इथे हा जो बॉडीचा पोर्शन आहे तर इथे व्हर्टिब्रल डिस्क प्रेझेंट आहे. त्याच मी सांगितलं तर तुम्हाला, व्हर्टिब्रल डिस्क ते काय करतं, तर मुवमेंटसाठी म्हणजे जे काही व्हर्टिब्रल कॉलम्स आहेत तर त्याच्या मुवमेंटसाठी त्याचा यूज होतो इंटरव्हर्टिब्रल डिस्क. ओके मॅम. बघा व्हर्टिब्रल आर्च ह्याच्यामध्ये काय असतं, दोन शॉर्ट प्रोसेस, आता मी सांगितलं पेडिकल्स. ओके, या डायग्राम मध्ये आहेत दाखवले पेडिकल्स, हे जे पेडिकल्स आहेत तर ते पेडिकल्स कसे आहेत, प्रोजेक्ट पोस्टेरियरली फ्रॉम द बॉडी ऑफ द व्हर्टिब्रे अँड जॉईन विथ द लॅमिले टू फॉर्म द व्हर्टिब्रल आर्च. आता बघा हे जे पेडिकल्स आहेत तर ते काय झालेले आहेत, एक्सटेंड झालेत म्हणजे प्रोजेक्ट झालेत पोस्टेरियरली, कुठून, बॉडी पासून त्या व्हर्टिब्राच्या, आणि कशाला जॉईन झाले, तर लॅमिलीला जॉईन झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय फॉर्म झालाय, तर व्हर्टिब्रल आर्च. हा जो आपण बघतो व्हर्टिब्रल आर्च तर तो फॉर्म झालेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ व्हर्टिब्रल फोरामेन. त्याच्यामध्ये बघा व्हर्टिब्रल फोरामेन सुद्धा प्रेझेंट असतं, इथे दिसत. हा जो स्पेस आहे, ओके, तर त्याला काय म्हणायचं, व्हर्टिब्रल फोरामेन. आणि हे लॅमिला, आता हे जे पेडिकल आहे तर ते एक्सटेंड होऊन इथे लॅमिलाला जॉईन झालेलं आहे.
तर ते आपण आणि ते एक्सटेंड झाले त्यामुळे त्याला काय म्हणायचं व्हर्टिबल आर्च. ओके, इथं जिथं जॉईंट झाले ते. तर बघा इट कन्सिस्ट ऑफ व्हर्टिबल फोरामेन विच सराउंड्स द स्पायनल कॉर्ड. तर ते स्पायनल कॉर्डच्या अराउंड असतं आणि व्हर्टिबल फोरामेन ऑफ ऑल व्हर्टिब्रा comes together to form the vertebral cavity and through which spinal cord passes. तर तिथून काय होतं, स्पायनल कॉर्ड पास होतं. व्हर्टिबल फोरामेन जे आहे तर ते जे काही ऑल व्हर्टिब्राज आहेत तर ते जेव्हा एकत्र येतात टू फॉर्म द व्हर्टिब्रल कॅव्हिटी, त्या व्हर्टिब्रल कॅव्हिटी फॉर्म करण्यासाठी त्याला आपण अजून काय म्हणू शकतो, स्पायनल कॅव्हिटी, आणि थ्रू विच स्पायनल कॉर्ड काय होतं तिथं पास होतं. त्याच्यानंतर आहे बघा तिसरा पॉइंट, तिसरा पार्ट तर आहे सेव्हरल प्रोसेसेस. आता बघा याच्यामध्ये सेव्हरल प्रोसेसेस दिसतात, ट्रान्सफर प्रोसेस, सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस, त्याच्यानंतर स्पायनस प्रोसेस. ओके, ह्या सगळ्या काय सेव्हरल प्रोसेसेस आहेत. तर फ्रॉम द व्हर्टिब्रल आर्च 7 प्रोसेसेस अराइज. तर आता कुठल्या कुठल्या प्रोसेस असतात बघा. तर द रिजन वेअर द लॅमिना अँड द पेडिकल जॉईंट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स प्रोसेस. आता ट्रान्सवर्स प्रोसेस कुठे असते, तर जेव्हा लॅमिला आणि पेडिकल जिथे जॉईन होतात तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्सवर्स प्रोसेस. फ्रॉम द जंक्शन ऑफ लॅमिला अ सिंगल प्रोसेस प्रोजेक्ट पोस्टेरियरली, त्याला काय म्हणायचं, स्पायनस प्रोसेस. ओके, जिथे लॅमिला आहे तर तिथेच काय, जिथे जंक्शन आहे त्याचा सिंगल प्रोसेस तिथून काय होते, प्रोजेक्ट होते पोस्टेरियरली, विच इज कॉल्ड एज स्पायनस प्रोसेस. ऑल दिस प्रोसेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल्स. कशासाठी याचा यूज होतो, तर फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल. टू सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेसेस ऑफ द व्हर्टिब्रा आर्टिक्युलेट विथ टू इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस ऑफ व्हर्टिब्रा. बघा जे काही टू सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेसेस आहेत तर त्या आर्टिक्युलेट होतात कशासोबत, ज्या काही 2 इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस आहेत त्याच्यासोबत. तर तसंच काय अजून, 2 इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस ज्या आहेत तर त्या आर्टिक्युलेट कशासोबत होतात, 2 सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस विच इज ऑफ द व्हर्टिब्रा विच इज प्रेझेंट बिलो. बघा हे जे आहेत 2 सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस आहेत व्हर्टिब्राच्या, ते आर्टिक्युलेट होतात इन्फेरियर सोबत ऑफ द व्हर्टिब्रा विच इज प्रेझेंट अबाव देम, ज्या की वर आहेत. ओके, अबाव आहेत. आणि इथे काय आहे, तसंच 2 इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस ज्या आहेत व्हर्टिब्राच्या त्या आर्टिक्युलेट होतात 2 सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेसच्या. कशाच्या, विच इज अ प्रेझेंट बिलो. ओके, हा डिफरन्स आहे, हे बिलो असतात, हे अबाव असतात. द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ दिस प्रोसेस आर कॉल्ड एज फॅसेट्स. मग जे काही आर्टिक्युलेट जिथं झालेलं आहे या प्रोसेस तर त्या सरफेसला काय म्हणायचं, फॅसेट्स. ओके, हे 3 पार्ट्स आपण स्टडी केले बघा. टॅपिकल व्हर्टिब्रामध्ये बॉडी, त्याच्यानंतर व्हर्टिब्रल आर्च आणि सेव्हरल प्रोसेसेस. आता इथून आपण 1 बाय 1 जे काही व्हर्टिब्राज आहेत तर त्याचा स्टडी करणार आहोत. आता फर्स्ट काय आहे, सर्वायकल व्हर्टिब्रा. ओके, तर सर्वायकल व्हर्टिब्रा विच कन्सिस्ट ऑफ स्मॉल बॉडी विथ लार्जर व्हर्टिब्रल आर्चेस. ओके, याच्यामध्ये काय असतं, तर जो काही बॉडीचा पार्ट आहे तर तो कसा आहे, स्मॉल आहे, आणि व्हर्टिब्रल आर्च कसे आहेत, तर लार्जर आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 3 फोरामिना, 1 व्हर्टिब्रल फोरामेन अँड 2 ट्रान्सवर्स फोरामिना. त्याच्यामध्ये बघा 3 फोरामिना असतात, त्यातले कसे, 1 व्हर्टिब्रल आर्च अँड 2 ट्रान्सवर्स फोरामिना. The vertebral foramen of the cervical vertebra is the largest in the vertebral column. बघा vertebral column मध्ये जो काही vertebral foramen आहे तर तो या cervical vertebra मध्ये आहे, तर तो कसा आहे, लार्जेस्ट आहे ओव्हरऑल सगळ्या vertebral column मध्ये. ओके, बघा सगळ्या vertebral column मध्ये हे जो vertebral foramen प्रेझेंट असतो तर तो त्याच्याशी कम्पेअर केलं तर सर्वायकल व्हर्टिब्रा मधला जो व्हर्टिब्रल फोरामेन आहे तर तो कसा आहे, लार्जेस्ट आहे. फ्रॉम विच द स्पायनल कॉर्ड पासेस, तिथून काय होतं, तर स्पायनल कॉर्ड पास होतं. ट्रान्सवर्स प्रोसेसेस ऑफ सर्वायकल व्हर्टिब्रा कंटेन द ट्रान्सवर्स फोरामेना फ्रॉम विच व्हर्टिब्रल आर्टरी, वेन्स अँड नर्व फायबर्स पासेस. तर तिथून काय होतात, आर्टरीज, वेन्स आणि नर्व फायबर्स पास होतात. ट्रान्सवर्स प्रोसेस ऑफ द सर्वायकल व्हर्टिब्रा, सर्वायकल व्हर्टिब्रा मधली जी ट्रान्सवर्स प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स फोरामिना प्रेझेंट असतो आणि त्यातून या व्हर्टिब्रल आर्टरी, वेन आणि नर्व फायबर्स पास होतात. ओके, हे झालं सर्वायकल व्हर्टिब्रा बद्दल.
तर त्या सर्वायकल व्हर्टिब्रामध्ये दोन आहेत बघा, ऍटलास आणि ऍक्सिस हे दोन आहेत. तर ऍटलास काय आहे? ऍटलास इज द फर्स्ट सर्वायकल व्हर्टिब्रा विच इज प्रेझेंट बिलो द स्कल. तर हा जो काही ऍटलास व्हर्टिब्रा आहे तो काय फर्स्ट आहे आणि तो त्याचं लोकेशन कुठे आहे? बिलो द स्कल. आणि त्याच्यामध्ये काय असतं? रिंग ऑफ बोन. त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे. हा, तर ऍटलास बघा, हे ऍटलास आहे. तर हे कसं आहे? मध्ये रिंग लाईक स्ट्रक्चरच आहे त्याचं. ओके, तर ते काय आहे? रिंग लाईक स्ट्रक्चर ऑफ बोन विच इज अ कंप्राइजेस ऑफ अँटेरियर अँड पोस्टेरियर आर्चेस अँड लार्ज लॅटरल मासेस. बघा, ते रिंग सारखं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात? आर्चेस प्रेझेंट असतात आणि लार्ज लॅटरल मासेस पण प्रेझेंट असतात. द सुपेरियर आर्टिक्युलर फॅसेट्स are articulate with the occipital condyle of occipital bone to form the atlant occipital joint. आता जे काही इथं ऍटलांट ऑक्सिपिटल जॉईंट असतं, या ऍटलास मध्ये प्रेझेंट असतं जे ऍटलांटो ऑक्सिपिटल जॉईंट. तर ते कसं फॉर्म झालंय? सुपेरियर आर्टिक्युलर फॅसेट्स जे आहेत तर ते आर्टिक्युलेट होतात, ते जॉईंट होतात विथ द ऑक्सिपिटल कॉन्डाईल ऑफ द ऑक्सिपिटल बोन. जे काही ऑक्सिपिटल बोन आहे तर त्याच्यासोबत ते काय होतात? आर्टिक्युलेट होतात आणि त्याच्यामुळे काय फॉर्म होतं? ऍटलांटो ऑक्सिपिटल जॉईंट. हा जो जॉईंट आहे तर तो कशासाठी यूज होतो? तर फॉर द अप डाऊन मुवमेंट ऑफ अवर हेड. जेव्हा अप डाऊन मुवमेंट आपण करतो हेडची, आपण यस म्हणताना, हो म्हणताना जी अप डाऊन मुवमेंट होती तर ती या जॉईंट थ्रू होती. ओके, ऍटलासच्या. ओके, ऍटलास काय आहे? सिंपल फर्स्ट व्हर्टिब्रा आहे आणि त्याचं लोकेशन आहे बिलो द स्कल. आणि हे ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे? रिंग लाईक स्ट्रक्चर ऑफ बोन. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये हे ऍटलांट ऑक्सिपिटल जॉईंट असतं. तर ते कसं फॉर्म झालं असतं? द सुपेरियर आर्टिक्युलर फॅसेट्स आर आर्टिक्युलेट विथ द ऑक्सिपिटल कॉन्डाईल ऑफ ऑक्सिपिटल बोन टू फॉर्म द ऍटलांट ऑक्सिपिटल जॉईंट. आणि ह्या जॉईंटचा यूज काय होतं? तर अप डाऊन मुवमेंट ऑफ हेड अँड विच सिग्निफाईज द येस. म्यूट ऑल. बघा, ऍटलास आपण बघितलं. त्याच्यानंतर आहे बघा ऍक्सिस. इथं दोन्ही साइड बाय साइड स्ट्रक्चर्स दाखवलेत, ऍटलास आणि ऍक्सिस. ओके, तर ऍक्सिस काय आहे? इट इज अ सेकंड सर्वायकल व्हर्टिब्रा. तर हा सेकंड सर्वायकल व्हर्टिब्रा आहे विच कन्सिस्ट ऑफ स्मॉल बॉडी विथ अ स्मॉल सुपेरियर प्रोजेक्शन कॉल्ड ऑडेंटाइन प्रोसेस. तर याच्यामध्ये काय असतं? बॉडीचा जो पार्ट आहे तो कसा आहे? स्मॉल आणि विथ स्मॉलर सुपेरियर प्रोजेक्शन. त्याला काय म्हणायचं? ऑडेंटॉइड प्रोसेस. ओके, ह्याच्यामध्ये ऑडेंटॉइड प्रोसेस असतात. ऑडेंटॉइड प्रोसेस ऑफ ऍक्सिस आर्टिक्युलेट विथ ऍटलास. या ज्या काही ऑडेंटॉइड प्रोसेस आहेत तर त्या आर्टिक्युलेट होतात कशासोबत? ऍटलास सोबत. आता बघा इथं दोन्ही दाखवलेत, ऍक्सिस आणि ऍटलास. तर या ऍटलास सोबत या ऑडेंटॉइड प्रोसेस काय होतात? तर आर्टिक्युलेट होतात. द जॉईंट परमिट्स साइड टू साइड मुवमेंट ऑफ हेड टू सिग्निफाय नो. बघा, मग अशी त्या जॉईंटचा यूज काय होत होता? यस साठी होत होता. आपला हेड मुवमेंट म्हणजे आपण जेव्हा यस म्हणत असतो, हो म्हणत असतो, त्याची जी मुवमेंट होती आपल्या हेडची तर त्या जॉईंटमुळे होत होती. आता इथं ऑडेंटॉइड प्रोसेस ती ह्याच्यासोबत जॉईंट होते, ऍटलास सोबत. बरोबर आहे? तर जिथे जॉईंट होते तर त्या जॉईंट मुळे काय होतं? तर आपली जी मुवमेंट असते हेडची, जेव्हा आपण नाही म्हणत असतो तर ती मुवमेंट याच्यामुळे होत असते. त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट व्हर्टिब्रा, थोरॅसिस व्हर्टिब्रा. तर थोरॅसिस व्हर्टिब्रा काय आहे? लार्जर अँड द स्ट्रॉंगर दॅन द सर्वायकल व्हर्टिब्रा. तर सर्वायकल व्हर्टिब्रापेक्षा हा थोरॅसिस व्हर्टिब्रा कसा आहे? लार्ज आहे, स्ट्रॉंग आहे. ओके, the spinous process are long, flattened and directed downwards. तर याच्यातल्या ज्या काही स्पायनस प्रोसेसेस आहेत, इथं बघा तुम्हाला ह्याच्यासाठी डायग्राम इतकी म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये काही डायग्राम काढायची गरज नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला समजावं म्हणून ही थोरॅसिस व्हर्टिब्राची डायग्राम दाखवलेली आहे. तर बघा
ह्याच्यामध्ये काय आहे तर हा लार्जर आणि स्ट्रॉंगर आहे वर्टिब्रा आणि ह्यातल्या ज्या काही स्पायनस प्रोसेसेस आहेत ओके तर प्रोसेसेस आहेत तर त्या कशात लॉंग फ्लॅटन्ड अँड डायरेक्टेड डाऊनवर्ड त्या डाऊनवर्ड साइडनी आहेत सगळ्या. त्याच्यानंतर बघा ट्रान्सफर्स प्रोसेस ऑफ thoracic vertebra consist of facets for the articulating with ribs. ओके रिब्स सोबत त्या आर्टिक्युलेट होतात. जे काही ट्रान्सफर्स प्रोसेस याच्यामध्ये प्रेझेंट आहेत तर त्या काय होतात तर आर्टिक्युलेट होतात रिब्स सोबत. द बॉडीज ऑफ thoracic vertebra also consist of facets, डर्मी फॅसेट्स. आता डर्मी फॅसेट्स म्हणजे काय तर हाफ फॅसेट ओके फॅसेटच्या अर्ध हाफ फॅसेट फॉर द आर्टिक्युलेशन ऑफ द हेड्स ऑफ द रिब्स. तर हे जे काही बॉडीज आहेत thoracic vertebra त्याच्यामध्ये काय असतात फॅसेट्स आणि डर्मी फॅसेट्स असतात. त्याचा यूज काय आर्टिक्युलेशन ऑफ द हेड ऑफ रिब्स रिब्स सोबत आर्टिक्युलेट होण्यासाठी. द आर्टिक्युलेशन बिटवीन द thoracic vertebra and ribs आर कॉल्ड ॲज vertebrocoastal joint. बघा हा vertebrocoastal joint कसा फॉर्म होतो तर आर्टिक्युलेशन होतं thoracic vertebra आणि रिब्स ओके तर रिब्सचा आणि thoracic vertebraचा जेव्हा जॉईंट होतं आर्टिक्युलेशन होतं जिथे तर त्याला काय म्हणायचं vertebrocoastal joint. तर तो कुठे प्रेझेंट असतो बोथ साइड्स ऑफ वर्टिब्रल कॉलम हे दोन्ही साइडला प्रेझेंट असतो. हे झालं thoracic vertebraचं. त्याच्यानंतर बघा लुंबार वर्टिब्रा. तर लुंबार वर्टिब्रा काय आहे हा पण काय लार्जेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट वर्टिब्रा ऑफ द वर्टिब्रल कॉलम. हा काय आहे तर ओव्हरऑल सगळ्या वर्टिब्राज मध्ये लुंबार वर्टिब्रा हा काय आहे लार्जेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट आहे. thoracic काय होता तर ऍज कम्पेअर टू सर्वायकल thoracic लार्ज आणि स्ट्रॉंग होता पण हा जो लुंबार वर्टिब्रा आहे तर हा सगळ्याच वर्टिब्रापेक्षा काय आहे लार्जर आणि स्ट्रॉंगेस्ट आहे. कशामुळे तर बिकॉज दे हॅव द सपोर्ट द वेट ऑफ अप्पर बॉडी. तर अप्पर बॉडीचं सगळं जे काही वेट असतं तर त्याला सपोर्ट करण्याचं काम हा लुंबार वर्टिब्रा करतो. द स्पायनस प्रोसेस आर थिक ब्रॉड अँड प्रोजेक्ट स्ट्रेट बॅक फॉर द अटॅचमेंट ऑफ बॅक मसल. तर याच्यातल्या ज्या काही स्पायनस प्रोसेस आहेत तर त्या काय आहेत थिक अँड द ब्रॉड आहेत. ओके हे झालं लुंबार वर्टिब्राचं. त्याच्यानंतर बघा सॅक्रल वर्टिब्रा. सॅक्रल वर्टिब्रा सॅक्रल मध्ये काय असतं 5 सॅक्रल वर्टिब्रा जिथे फ्यूज होतात आणि एक ट्रायंग्युलर बोन फॉर्म होतं त्याला काय म्हणायचं सॅक्रम. बघा इथं 5 वर्टिब्राज आहेत एकातच ते काय झाले फ्यूज झालेत एकात आणि काय झाले हे सॅक्रम बोन जे ट्रायंग्युलर शेप मध्ये आहे दिसतंय तर ते काय झाले फॉर्म झालेलं आहे. तर फ्युजन ऑफ द वर्टिब्रा स्टार्ट ऍट द एज ऑफ 16 to 18. बघा ऍट द एज ऑफ 16 to 18 इयर्स जेव्हा आपण होतो तर तेव्हा ते फ्युजन व्हायला वर्टिब्राचं स्टार्ट होतं आणि कधी कम्प्लीट होतं ऍट द एज ऑफ 30. ओके 30 एज झाल्यावर ते काय होतं स्टॉप होतं फ्युजन होण्याचं. सॅक्रम इज प्रेझेंट ऍट द पोस्टेरियर रिजन ऑफ पेल्विस कॅव्हिटी बिटवीन 2 हिप बोन्स. बघा सॅक्रम हे कुठे प्रेझेंट आहे त्याचं लोकेशन दाखवलंय पोस्टेरियर रिजन ऑफ पेल्विक कॅव्हिटी. तर पोस्टेरियर रिजन आहे तर कशाचं पेल्विक कॅव्हिटीचं तर तिथे हे सॅक्रम प्रेझेंट आहे. द अप्पर पार्ट ओके अप्पर पार्ट कोणतं दॅट इज अ बेस आर्टिक्युलेट विथ 5th लुंबार वर्टिब्रा. तर ते कशासोबत हे झालेलं आहे आर्टिक्युलेट झाले तर जो काही लुंबार वर्टिब्रा आहे तर त्याच्यासोबत हे अप्पर पार्ट काय आर्टिक्युलेट आहे. बोथ द साइड्स आर्टिक्युलेट विथ इलियम ऑफ द पेल्विक गिर्डर टू फॉर्म द सॅक्रोइलियाक जॉईंट. तर सॅक्रोइलियाक जॉईंट कसा फॉर्म होतोय तर 2 साइड्स आहेत तर ते कशासोबत आर्टिक्युलेट होतात इलियम ऑफ द पेल्विक गिर्डल याच्यासोबत काय होतं ते आर्टिक्युलेट होते आणि काय फॉर्म होते सॅक्रोइलियाक जॉईंट फॉर्म होते. बघा इथे दाखवलेलं आहे इथं आणि हे जॉईंट होतात दोन्ही कशासोबत तर इलियम सोबत कुठल्या पेल्विक गिर्डलच्या आणि फॉर्म होते सॅक्रोइलियाक जॉईंट. आणि इन्फेरियरली काय अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ते आर्टिक्युलेट होतात कशासोबत कोकॅक्स सोबत. आता कोकॅक्सचा आपण नेक्स्ट वर्टिब्रा स्टडी करणार आहोत. ऑन ईच साइड ऑफ सॅक्रम देअर इज अ सिरीज ऑफ फोरामिना फॉर द पासेज ऑफ नर्व्स. तर इथं फोरामेन्स प्रेझेंट आहेत कशासाठी तर पासेस नर्व पास होण्यासाठी. आता इथे जे फोरामेन्स प्रेझेंट आहेत ओके. तर बघा लास्ट वर्टिब्रा आहे कोकायजल वर्टिब्रा.
कोकायझल व्हर्टिब्रा काय तर 4 टर्मिनल कोकायझल व्हर्टिब्रा जेव्हा फ्यूज होतात आणि एक ट्रायंग्युलर बोन फॉर्म होतं त्याला काय म्हणायचं कोकॅक्स. ओके. द ब्रॉड बेस ऑफ कोकॅक्स आर्टिक्युलेट विथ लोअर पार्ट ऑफ सॅक्रम. त्या सॅक्रम सोबत काय होते तर ते आर्टिक्युलेट होत आहे. कोकायझल व्हर्टिब्राचं एवढंच आहे. तर त्याच्यानंतर बघा लास्ट पार्ट या व्हर्टिब्राचा तर याचे काही फंक्शन्स आहेत. तर फंक्शन्स बघा इट गिव्स स्ट्रॉंग बोनी प्रोटेक्शन टू द डेलिकेट स्पायनल कॉर्ड. आपलं जे स्पायनल कॉर्ड आहे ते डेलिकेट आहे तर त्याला काय प्रोटेक्ट हे व्हर्टिबल कॉलम प्रोटेक्ट करतात. तर त्याच्यानंतर बघा इंटरव्हर्टिबल फोरामिना ऑफ द व्हर्टिबल प्रोव्हाइड्स ऍक्सेस टू द स्पायनल नर्व्स, ब्लड वेसल्स अँड लिम्फ वेसल्स. तर बघा जे फोरामिन्स प्रेझेंट आहे तर त्याच्या थ्रू काय होतं तर हे काही स्पायनल नर्व्स किंवा ब्लड वेसल्स आपल्या जे आहेत लिम्फ वेसल्स तर त्या तिथून पास होतात. ओके. आणि ते सपोर्ट कशाला करते तर स्कलला सुद्धा हे व्हर्टिबल कॉलम सपोर्ट करतात. नंतर इंटरव्हर्टिबल डिस्क ते काय करतात तर शॉक ऍब्झॉर्बर आहे आणि प्रोटेक्ट करतात ब्रेनला फ्रॉम द शॉक. तर हे होतं व्हर्टिबल कॉलमचे फंक्शन्स.